इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. इंदिरानगर येथील राजीवनगर झोपडपट्टीत अवैधरित्या गायींची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि 50 ते 60 गोरक्षकांनी या ठिकाणी छापा मारून अवैधरित्या सुरू असलेला कत्तलखाना विक्री केंद्रातील 900 ते 950 किलोचे गोमांस आणि दुचाकी, एक 4 चाकी वाहन आणि इतर साहित्यांसह इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी त्वरित महापौर हिमगौरी आहेराडके या दाखल होऊन सदर कत्तलखान्याची पाहणी करून पोलीस प्रशासनाला पंचनामे करून अतिक्रमण असलेला कत्तलखाना जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर काही वेळातच मनपा अतिक्रमण विभागाने 4 ठिकाणचा कत्तलखाना जमीनदोस्त केला. यावेळी मनपा गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे, नगरसेविका सुप्रिया खोडे, नगरसेवक अजिंक्य साने, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट, माजी नगरसेवक सुनील खोडे यांच्यासह गोरक्षक पुरुषोत्तम आव्हाड मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदू रक्षकांनी मोठमोठ्याने घोषणा देत घटनेचा निषेध व्यक्त केला. याबाबत कत्तलखाना चालवणाऱ्यांवर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तपास करीत असून कत्तलखाना चालक फरार असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहे. NCN न्यूजसाठी सचिन देवटे, नवीन नाशिक.